मार्ग फाउंडेशन हे संपूर्ण महाराष्ट्रात समाजकार्यात अग्रेसर असणारी संघटना आहे। या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक नागरिकांना जात धर्म न पाहता फक्त आणि फक्त न्याय देण्याचा प्रयत्न केला जातोय। सोलापुरात ही फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळावे या हेतूने संस्थापक अध्यक्ष संतोष पवार मार्ग फाउंडेशनची शाखा दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात अधिक बळकट करण्यासाठी आज 200हून जास्त शाखेच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। मद्रे, सावंतखेड, घोडातांडा, सिंदखेड या गावापासून उद्घाटनास सुरुवात झाली। दरम्यान मद्रे येथील भाया नगरातील शाखा क्रमांक 3 व गावातील शाखा क्रमांक 4 चे उद्घाटन मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। तर आलेल्या मान्यवरांचे गावकऱ्यांकडून स्वागत करून शाल व श्रीफळ आणि फेटा बांधून मान्यवरांचं फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले। संतोष पवार हे नागरिकांना संबोधित करताना म्हणाले की मार्ग फाउंडेशन हे कोणत्याही राजकीय घटकांशी संबंधित नसून फक्त आणि फक्त समाजसेवा हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे। शाखेच्या माध्यमातून नागरिकांच्या कोणत्याही सामाजिक अडचणी असो आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करू आणि ही जबाबदारी माझी व शाखा अध्यक्ष उपाध्यक्षांची राहील। कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हणाले की आपण कोणाच्या फाटक्यात पाय घालायचं नाही, लोकांना न्याय देत राहायचं। जर कोणी आपल्या फाटक्यात पाय घातला तर तो कितीही मोठा असो आपण सोडणार नाही। मार्ग फाउंडेशनच्या कोणत्याही पदाधिकारी कार्यकर्त्यास कोणी त्रास दिला तर त्याची गाठ माझ्याशी असेल असे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जोश निर्माण झाला। भायानगर शाखेचे शाखा प्रमुख प्रल्हाद चव्हाण, उपशाखा प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांचा मार्गच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या। यावेळी उपस्थित मद्रे गावचे सरपंच स्वाती माने, मार्ग फाउंडेशन जिल्हा समन्वयक बाबासाहेब माने, जिल्हा समन्वयक संतोष पवार, आसिफ यत्नाळ, अमोल कांबळे, राजू गडदे, राजू चव्हाण पुजारी, पोलीस पाटील अनिल हक्के, खजिनदार प्रेम पवार, अशोक राठोड, अमोल चव्हाण, रवी चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष चव्हाण, दामाजी पवार, विक्रम पवार, पुंडलिक चव्हाण, पिंटू राठोड तसेच घोडातांडा, सावंतखेड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मद्रे गाव व भाया नगरातील सर्व पदाधिकारी, सभासद, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवता प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव होनमाने यांनी केलं। तिथून पोहोचण्यासाठी, शालेय शिक्षणासाठी आणि खास करून गावांमध्ये कुस्त्यांसारखे, खेळांसारखे या क्रीडाकारांना एक चांगलं रूप यावं आणि प्रत्येक गावातला माणूस हा मार्ग फाउंडेशनला कनेक्ट व्हावं म्हणून आपण मार्ग फाउंडेशनची स्थापना करतोय। प्रत्येक गावामध्ये आपण शाखा ओपन करतोय। तर मार्ग फाउंडेशनचे जे शाखा अध्यक्ष आणि जे शाखा प्रमुख असतील किंवा उपप्रमुख असतील किंवा ते पदाधिकारी असतील त्यांची जबाबदारी आहे की गावामध्ये स्वच्छता अभियान राबवणे, गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, गावांमध्ये स्थानिक लेवलला जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी स्थानिक प्रतिनिधींना मदत करणे आणि जर नाही सुटलं तर मार्ग फाउंडेशनच्या कार्यालयाला संपर्क करणे किंवा मार्ग फाउंडेशनच्या मेन जे प्रमुख आहेत असेल किंवा जे कोणी असेल तिथपर्यंत ते प्रयत्न करणे, शासकीय कामाच्या सगळ्या गोष्टी सोडवणे यासाठी आपण मार्ग फाउंडेशन स्थापना केलेली आहे। प्रामाणिक राहायचं आहे, चांगलं राहायचं आहे, स्वच्छ राहायचं आहे, स्वच्छ प्रतिमा ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नाही प्रस्थापित खूप आहेत मग आम्ही त्यांच्यासमोर टिकू का। मार्ग फाउंडेशन ही नॉन पॉलिटिकल संघटना आहे, त्याच्यामध्ये कोणी हे नाही आहे, नॉन पॉलिटिकल संघटना आहे। आणि मी नेहमी सांगत असतो काय जर आपण कोणाच्या फाटक्यात मार्ग फाउंडेशनच्या लोकांनी पाय घालायचं नाही, कोणाच्याही फाटक्यात आपलं काम पाय घालायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं, लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा। जर कोणी आपल्या फाटक्यात पाय घातला मग तो किती मोठा असू दे मी नेहमी सांगतो मग आपण त्यांना सोडायचं, आपण कोणाचंही नुकसान करायचं नाही। पण मार्ग फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्याला कोणी त्रास दिला इथून पुढे तालुक्यात तरी, आता इथून मागे तर कोणी दिलंच नाही पण इथून पुढे जर मार्ग फाउंडेशनच्या कोणी पदाधिकाऱ्याला त्रास दिला त्याची कुठल्या पद्धतीने हे करायची ती जबाबदारी माझी असेल। तुम्ही तुमची प्रतिमा स्वच्छ ठेवायची, तुम्ही निर्व्यसनी राहायचं आणि लोकांचं काम सोडण्याचा प्रयत्न करायचं। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, शाखा प्रमुखांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन तुमचं। मला पुढे जायचंय, माफ करा, थँक्यू। पाणी नारळ माचीस
दगड नाळ पडा आपल्या वस्तीकडे हलगीवाले पाठव. नाही वाजवा की जरा झाल्यावर तू कापल्यावर वाजवा आणि तिकडे जावा. आता